नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वयंपाकघरातल्या अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या कधीही संपू द्यायच्या नाही हे सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वयंपाकघरातल्या अशा 3 गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या स्वयंपाकघरात कधीही संपू नये, कारण त्या संपल्या तर आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते, असं वास्तुशास्त्र सांगते. अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या सुबत्तेचं लक्षण मानल्या जातात आणि म्हणूनच त्या स्वयंपाकघरात कधीही संपायच्या आधीच आणून ठेवाव्यात? चला जाणून घेऊया. तसं तर घरातल्या गृहिणीचं घरात काय आहे, काय नाही याकडे बारीक लक्ष असतं. मात्र नोकरी व्यवसायाच्या गडबडीत किंवा इतर काही कामाच्या नादात स्वयंपाकघराकडे दुर्लक्ष होऊच शकतं. पण त्यातही काही वस्तू अशा आहेत ज्यांनी तळ गाठणं हे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने शुभ मानलं जात नाही. म्हणून या 3 गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला हवं आणि त्या संपायच्या आधीच आणायला हव्यात. त्यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तांदूळ. तांदूळ हा भारतीय आहाराचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे मुख्यतः भारतीय घरामध्ये तांदूळ असतो. तांदळाला धार्मिक महत्त्व सुद्धा आहे आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा तांदूळ अतिशय महत्त्वाचे आहेत. लग्नात अक्षता म्हणून नववधूला माप ओलांडताना तसंच आशीर्वादाच्या अक्षता म्हणून तांदूळ दिला जातो. वास्तुशास्त्रानुसार तांदूळ व्यक्तीच्या शुक्र ग्रहाशी अर्थात सुबत्तेशी संबंधित असतो आणि म्हणूनच जर तुमच्या स्वयंपाकघरातील तांदूळ संपला तर त्यामुळे शुक्रदोष निर्माण होतो आणि त्याचा परिणाम तुमच्या भौतिक सुखावर किंवा ऐश्वर्यावर किंवा घरातल्या समृद्धीवर होऊ शकतो. म्हणून तांदूळ संपायच्या आधीच विकत आणावे असं वास्तुशास्त्र सांगतं. स्वयंपाकघरात कायम तांदूळ असावे. तांदूळाच्या डब्याने तळ गाठूस्तोवर वाट बघू नये. आता जी दुसरी गोष्ट आहे जी घरात महत्त्वाची असते आणि ती कधी घरात संपू देऊ नये ती म्हणजे हळद. हळद हा भारतीय स्वयंपाकघरातील मुख्य मसाला आहे. आयुर्वेद, धर्मशास्त्र, वास्तुशास्त्र अशा अनेक दृष्टींनी हळदीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तूनुसार जर तुमच्या स्वयंपाकघरात हळद पूर्णपणे संपली असेल तर तुमच्या घरात गुरुदोष निर्माण होऊन वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते. आर्थिक अडथळे तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. त्यामुळे डब्यातील हळद पूर्णपणे संपण्याआधी ती नव्याने भरून ठेवा. तसंच हळद कधीही शेजाऱ्यांकडे मागू नका किंवा कोणाला देऊ नका. त्यामुळे कर्जबाजारी पण येण्याची शक्यता असते. फक्त हळदच नाही तर हळदीचं रोप सुद्धा तुम्ही तुमच्या अंगणात, गॅलरीत लावू शकता. हळद गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करते. गुरुग्रहाच्या कृपेमुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. वैवाहिक जीवन खास करून तुमचं सुखी असावं असं वाटत असेल तर गुरुग्रहाची स्थिती चांगली असणं आवश्यक आहे. त्यासाठी हळदीचं रोप लावण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो. तुमच्या घरात विवाह ठरत नसेल, विवाह ठरण्यात अडथळे येत असतील तरी सुद्धा गुरुग्रहाशी संबंधित उपाय करायला सांगितले जातात. त्यातच ज्यांचं लग्न करायचं आहे त्यांनी रोज सकाळी त्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी आणि त्या पाण्याने अंघोळ करावी. याप्रमाणे त्यांच्या गुरुग्रहाला बळकटी मिळते आणि लग्नाचे योग लवकर जुळून येतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की हळदीचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे आणि म्हणूनच हळद घरात कधीही संपू नये. तिसरा पदार्थ आहे मीठ. वास्तुशास्त्रात मिठाला सुद्धा फार महत्त्व आहे. मीठ हे समुद्रातून निघालेलं असल्यामुळेच मिठाला माता लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं. मीठ कधी सांडू देऊ नये. मिठाशिवाय स्वयंपाक अळणी होतो. तसंच जास्त मीठ पडलं तर तो खारट लागतो. त्यामुळे प्रमाणात असलं पाहिजे. मीठ घरात कधीही संपू नये यासाठी सांगितलं जातं, कारण मीठ हे समृद्धीचे लक्षण आहे. म्हणूनच तुमच्या घरात फरशी पुसताना मिठाच्या पाण्याने ती पुसावी. त्यामुळे संपूर्ण घर निर्जंतुक होतं. घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते असं वास्तुशास्त्र सांगतं. म्हणूनच तर बऱ्याच घरामध्ये लक्ष्मीपूजेत केरसुणीबरोबर मिठाची सुद्धा पूजा केली जाते. म्हणूनच मीठ संपायच्या आधी विकत आणावं. त्याचबरोबर संध्याकाळी कधीही मिठाची देवाणघेवाण करू नये असं सुद्धा वास्तुशास्त्र सांगतं, कारण त्यामुळे आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. या होत्या त्या 3 महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुमच्या स्वयंपाकघरात कधी संपू नये याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं. कारण वास्तुशास्त्रानुसार या गोष्टींना संपन्नतेचं लक्षण मानलं जातं आणि या गोष्टी संपणं हे तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणारं ठरतं. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वयंपाकघरातल्या अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या कधीही संपू द्यायच्या नाही याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.